नमस्कार, मी पंजाब डक. मी आलोय पन्हाळा गडवर. तर हे पाहू शकता पन्हाळा विद्या मंदिर पन्हाळा. आणि या गडावर आले असल्यामुळं हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, म्हणून या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा भागाकडे असल्यामुळं सर्वप्रथम या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर, सातारा, पुण्यातल्या की तुमच्याकडं मात्र 19 एप्रिलपासून ते 25 एप्रिलच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. पुणेकरांना गारपीट बघायला भेटणार आहे, साताऱ्याला गारपीट पाहायला भेटणार आहे, कोल्हापूरवाल्यांना भेटणार आहे. या पन्हाळा किल्ल्यावर देखील पाऊस पडणार आहे. म्हणजे 22-23 तारखेला ह्या इथं सगळं पाणी साचलेलं दिसतं. म्हणून हे पन्हाळा गडच्या परिसरातली लोकांनी देखील हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग राज्यात सांगायचं झालं तर ज्यांचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल तर तुम्ही काय करा, 19 एप्रिलपर्यंत काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 20 तारखेपासून 20 एप्रिलपासून ते 21, 22, 23, 24, 25 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर आपण विदर्भाकडे बोलू. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्यांच्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 22, 23, 24, 25च्या दरम्यान काही ठिकाणी गारपीट होणार, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी सोडून देईल. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 21, 22, 23, 24, 25च्या दरम्यान तुमच्याकडं काही ठिकाणी गारपीट होणार, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही भाग सोडून देखील देईल. म्हणून तुमचे कांदे असाल तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा. कारण की 20 ते 25च्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार. तसेच मुंबई, पुणे, इगतपुरी, अहिल्यानगर, संगमनेर ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पुणेकडल्या शेतकऱ्याला 2, बारामती, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पाथर्डी ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, राहता ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडं 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कांदे असेल झाकून काढून ठेवा. कारण की 21, 22, 23, 4 दिवस काही ठिकाणी गारपीट बघायला भेटेल, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी वारं देखील खूप सुटणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली ह्या परिसरातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 21 तारखेपर्यंत, 21 एप्रिलपर्यंत तुमची हळद असेल, गहू असेल, कांदा असेल तुम्ही काढून झाकून ठेवा. कारण की म्हणजे 21, 22 ते 25च्या दरम्यान मराठवाड्यात देखील काही ठिकाणी गारपीट पाहायला देखील, काही ठिकाणी खूप वारं सुटेल, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही भाग सोडून देखील देईल. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर आता इकडं मी कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर पुणेकरांना देखील चांगला गारपीट पाऊस पाहायला भेटेल. कर्नाटककडं निपाणी त्या परिसरात देखील गारपीट होणार आहे. म्हणून ते शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा, तेलंगणाकडे देखील खूप गारपीट होणार आहे. म्हणून त्या तेलंगणातल्या आदिलाबाद, निजामाबाद, सगरोळी, बिलोली, धर्माबाद त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. मला सांगू इच्छितो इकडं म्हणजे ह्या कोल्हापूर, साताऱ्याकडं 19 एप्रिलपासूनच म्हणजे पावसाला सुरुवात होईल. तर 19, 20, 21ला सातारा, पुणे, इकडं कोल्हापूर ह्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून शिरोळ भागातल्या शेतकऱ्यांनी, निपाणीच्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर म्हणजे मागं जशी गारपीट पाऊस झाला होता तसंच हे परत एकदा त्याची कॉपी तयार होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपण आपल्या कांद्याची काळजी घ्यावी. कारण की काही ठिकाणी खूप गारपीट होईल, काही ठिकाणी निरंकर राहील, काही ठिकाणी वारं देखील सुटणार आहे. म्हणून महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. देखील प्रसार माध्यमातून काय झालं की अल निनो सक्रिय झाला आणि पाऊस यावर्षी कमी पडणार असं बरंच प्रसार माध्यमातून फिरत आहे. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अल निनो वगैरे काही फरक पडणार नाही. आपल्या इकडं जे मान्सून येणार आहे तो दरवर्षी जून महिन्यात मान्सून येतो. यावर्षी थोडाफार पाऊस कमी राहील, पण पिकं चांगली येणार आहेत आणि परतीचा पाऊस चांगला जोराचा पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काही घाबरून जायची गरज नाही. म्हणून म्हणतो की यावर्षी परतीचा पाऊस चांगला राहील, पिकं देखील चांगले येणार आहे. जसं पिकाला लागेल तसंच पाऊस पडायला येणार आहे, जेमतेम पडणार आहे. आता यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं.
2026ला यावर्षी थोडंफार पाऊस कमी होईल, पण त्याच्यानंतर 27-28 मध्ये माझा खूप सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. म्हणजे 27-28 वर्ष खूप चांगले शेतकऱ्याची पाऊस जास्त होणार आहे. फक्त या 26ला थोडा कमी होईल, पण पिकं चांगली न येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच 1 लाख मेसेज दिला जाईल. पण या पन्हाळा भागात असल्यामुळं, पन्हाळा गडावर पन्हाळा किल्ल्यावर देखील असल्यामुळं या इकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे भात असेल तर तुम्ही काय करा, 19 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून घ्या, कारण की तुमच्याकडं पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.